भरोसा राहिला नाही. आता तू एक काम कर, आपल्या माय बाबाच्या घरी जा आणि सगळ्याच्या भेटी गुटी करून येऊन जा. म्हणजे मला मरायला उतून आले काय होतो नाही तसं नाही म्हणत, मेली पाहिजे असं नाही म्हणत. राधा ती प्रकृती खराब झाली ना मला सांगितलं नाही. हे मोठी चूक केली. अशा परिस्थितीत तुला बाजारला पाठवलं आणि तिकडे कमी जास्त झालं, भोगा कोणाला लागेल? तुम्हालाच तर भोगावं लागेल. आता मी चूक नाही करणार. नाही तुला बाजारला पाठवणारच नाही. नाही बाजारला जायचं नाही, माझ्या शेतीमध्ये यायचं नाही, घरचा काम धंदा करायचा नाही, सगळे तुझे काम धंदे मी करणार. सगळे तुम्ही माझे कामे करणार. माझ्याकडून तुला 15 दिवसाच्या सुट्या, आराम करण्याकरता, बाहेर फिरण्याकरता नाही. सगळे माझे कामे करणार. औषधी घ्यायची, आराम करायचा, सगळे काम करणार तुझे. मग मी तुम्हाला आज मी फक्त माझं एकच काम सांगते. सांग ना. सांगू? हे बघा, त्या घरामध्ये दोरीवर माझं लुगडं ठेवलंय. तुम्ही ते लुगडं घेऊन या. बरं. आणि स्वतः नेसा. वा. नाश्ता टाकायला विसरू नका म्हणाले. डोक्यावर माड घ्या आणि बाजाराची वाढ घ्या. या साडीमध्ये ना मस्त गिऱ्हाईक लागतील म्हणाले. बघा टपूनच बसले. राधा मला हे सांग, अगं दह्याचा धंदा बायाच करते का माणसंही करते? माणसंही करतात म्हणूनच म्हणते मी. मग ते माणसं साड्यानं लुगडे नेसतात का? गंमत केली हो तुमची. माझी गंमत केली. ती गंमत मोठी चांगली लागते हो मला. तू रोजच करत जा. रोजच करत जाईल. अरे गंमत झाली तर मनोरंजन किती होते. राधा काय हरकत नाही. आता मी तुला 15 दिवसाच्या सुट्ट्या दिल्या. 15 दिवसाच्या घरामध्ये आराम करण्याकरता. मला स्वयंपाक करता येते, भांडे घासता येते, कपडे धुता येते, शेतीचं काम करता येते, घरचे करतात. 15 दिवस. काऊन तुम्ही माहेरात जातात, माणूस करते का नाही? हो करताय ना. प्रत्येक माणूस करते. हो हो. मी केलं तर काय शरम नाही. तर 15 दिवसाच्या सुट्ट्या म्हणता. हो. 5 दिवस वाढवानो, आणखी वाढवानो 5 दिवस. 20 दिवस. मला माहित आहे 20 दिवसाच्या सुट्ट्या मिळाल्यावर तू काय करशील? काय करेल? माय बाबाच्या घरी जाशील ना, मजा मारशील. म्हणे माय बाबाच्या घरी जाशील. कशाला जावं एवढे तडे नवऱ्याचं घर टाकून? बरोबर. काय करशील सांग? मी देवीला नवस कबूल केलं होतं आणि मला सांगितलं नाही. मला 20 दिवसाच्या सुट्ट्या मिळाल्या ना, हा, की मी तुझ्या दर्शनाला येईन. अरे वा वा वा, छान आहे छान. सांग बरं, कोणत्या देवीला नवस कबूल केलं? सांग सांग लवकर सांग. बांगड्यांची माळा, लिंबावानी डोळा, बांगड्यांची माळा, लिंबावानी डोळा, उभी हाय नदीच्या काठाला. ओ उभी हाय नदीच्या काठाला. राधिका ही येणार भेटीला. राधिका येणार भेटीला. बांगड्यांची माळा, लिंबावानी डोळा, बांगड्यांची माळा, लिंबावानी डोळा, उभी हाय नदीच्या काठाला. ओ उभी हाय नदीच्या काठाला. बाबा राधिका ही येणार भेटीला. बाबा राधिका ही येणार भेटीला. ओ तर पाणी देल चढवी तुझा ग.
ऐकलत ना बा आवरण लिहितो तुझं नाव घेतो सदा पाण्याच्या पोटाला अंबाबा आम्ही दोघे येणार भेटीला अंबाबा आम्ही दोघे येणार भेटीला राधा अम्मा माईच्या दर्शनाला चालली. हो खूप आनंद झाला मला. खरं राधा अवश्य जा. मी तुला कधी रोखणार नाही. तुझ्या भक्तीमध्ये आडा टाकणार नाही. खरं पण राधा मी माणूस किती मूर्ख. मूर्ख मी नाही म्हणाले मूर्ख. मी म्हणतो ना मी मूर्ख आहो. कारण कितीतरी लोक आपल्या पत्नीला घेऊन आपल्या मुलं बाळांना घेऊन पंढरपूरला जातात, काशीला जातात, द्वारकेला जातात, गंगासागरला जातात नेतात ना. हो तीर्थ करून येतात. पण मी तुला कधी नाही म्हटलं राधा चाल आपण मी पंढरपूरला जाऊ आणि पांडुरंगाचं दर्शन करून येऊ. नाहीच म्हणाले तुम्ही. रात्र दिवस कामासाठी मरमर करतो आणि तुलाही मारतो. नुसते रात्रंदिवस राबवतायच येतात म्हणून मी स्वतःले मूर्ख म्हणतो. पण आता तुझी इच्छा झाली तीर्थ करायची. पुण्याचं काम आहे, चांगलं काम आहे. काय तुझं अर्थ पुण्य मला नाही मिळणार. नक्कीच माझं अर्थ पुण्य लाभेल. बरं चा तू अवश्य जा. येऊ मग मी आता. बिलकुल जा. कशी करते हा. मी माझ्या घरच्या देवाची पूजा आधी करते ना निघून जाते. घरातले सगळे देव पूजून घे नंतर चालले. घरातले तर मी सगळेच देव पूजले तो पहाटेला. आता कोणते देव राहिले. मी फक्त देवाची म्हणली देवांची नाही म्हणाली. बरं 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 बरं. हा हो हा देवाची म्हणजे माझ्या महादेवाची पूजा करताना निघते मी. कुठं तुझ्या महादेवाची मूर्त आहे ना कुठं फोटो आहे आपल्या घरात. सांगा या माणसाला कोणता तुझा महादेव एवढे आहे. वर्ष लग्नाला झाले आणि या माणसाला बायकोचा महादेव माहित नाही. नाहीये तू मला समजावून सांग. अहो माझा महादेव म्हणजे माझा शंकरोबा. हो शंकरोबा हा वेगळा ना महादेव वेगळा. एकच. अहो शंकरोबा म्हणजे माझा नवरोबा. राधा तुला खूप ज्ञान आहे वाटत. बाईच्या जातीला एकच देव आहे. नाही का बरं. आणि तो देव कोणता. पतिदेव. शाबाश. बाईचा खरा देव म्हणजे पतिदेव. पण जाच्या अगोदर बाईनं अगोदर आपल्या घरच्या महादेवाची पूजा करायची, आपल्या पतीची पूजा करायची, आपल्या पतीला शांत करायचं, आपल्या पतीचा आशीर्वाद घ्यायचा आणि नंतर जायचं. नाही तर घरचा देव जर कोपला तर कोणता देव तुम्हाला पावणार नाही. पण घरचा देवही तसाच पाहिजे ना. तर राहते ते नालीत पडून आणि मग कुत्रे करतात आपला कार्य. एखाद्याची गिनती आपल्या सगळ्या लोकात नाही. म्हणून आता मी तुमची परमिशन घेतली. हो चालू. येऊ मग मी जा 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 जा. अंबाबा तुमची बायको मावल्यांना आम्ही झगडा केला का, शिवा दिल्या का, काही नाही केलं. आम्ही कसं दोघही पती पत्नी ना खूप प्रेमानं आपल्या घराची समस्या सोडवली. असंच प्रेमानं पती पत्नीनं समस्या सोडवावी. झगडा भांडण करू नये. नाही तर कोणी तुझी मावल्या झगडा करतात, कोणी आत्महत्या करतात, तर कोणी जीव देतात. नाही घरात झगडा कधीच नाही करायचा. चला एखाद्या पोरीला तर हातचं मडकं देतो ना बाजारले पाठ. 8 दिवस झाले मी माझ्या मित्राबरोबर भेटायला गेलो नाही आणि आज गेलो नाही. माझ्या जन्माची दोस्तानी समाप्त होईल का म्हणाल माझा मित्र. अरे याला खावायला भेटते ना कुत्र्यासारखा सेफ्टी हात होते ते आणि खावायला मिळत नाही ते येणाऱ्याला. जाऊन पाहतो माझे मित्र वाट पाहत असतील कारण आज महत्वाचा दिवस आहे.